अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पोलिया. तर कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, तर आपल्या गावात चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, श्री दत्तांच्या प्रांगणात चालू असणारा हा हरिनाम सप्ताह, ज्या सप्ताहाचे 18वे वर्ष आणि 18व्या वर्षातील 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली, हे मी माझे भाग्य समजतो. विठ्ठल 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 अभंगाचा भावार्थ पाहायचा तो असा, तर या अभंगात हा अभंग कोणाचा आहे? माझा पहिला प्रश्न, हा अभंग कोणाचा आहे? माऊलींचा. बरोबर, महाराजांनी सांगितलं माऊलींचा. मग तुम्ही म्हणताल की माऊलींचे असे 2 प्रकारचे अभंग कसे काय? माऊलींचे कोणते 2 प्रकारचे अभंग? तर हरिपाठात माऊली अभंगाचा शेवट करताना काय करतात? ज्ञानदेव म्हणे. आणि गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये महाराज शेवट काय करतात? बापरखमा देवीवरू. तर असं तुम्ही म्हणाल की हे 2 मग वेगवेगळ्या माणसांनी लिहिलेले अभंग का? नाही, तर ज्ञानेश्वर महाराजांनीच हे दोन्ही अभंग लिहिलेले आहेत. पण यात फरक असा, तर जे ज्ञानदेव म्हणे शेवट केलेला आहे अभंगाचा, ते अभंग माऊलींनी 16व्या वर्षाच्या आधी लिहिलेले आहेत. ते कशामुळं? तर माऊलींनी 16व्या वर्षी स्वतःला देवाकडे अर्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी जे पण अभंग लिहिले ते कोणासाठी लिहिले? देवासाठी लिहिले. तर देवाच्याच नावावर लिहिले, स्वतःचं नाव त्याच्यात टाकलं नाही. तर या अभंगात सुद्धा काय आहे शेवटचं चरण? बापरखमा देवीवरून. तर माऊली अभंगातून काय सांगतात? तर माऊली प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा कोण करत नाही? सामान्य जीव प्रतिज्ञा करतो, देव प्रतिज्ञा करतो, राजे महाराजे प्रतिज्ञा करतात आणि संतही प्रतिज्ञा करतात. तर त्यातील कोणाची पूर्ण होते? सामान्य जीव काय प्रतिज्ञा करतो? तर सामान्य जीव प्रतिज्ञा करतो, आजपासून मी घराचे तोंड पाहणार नाही. भांडण झालं की चालला घराच्या बाहेर आणि काय म्हणतो? मी घराचे तोंड पाहणार नाही. 2 तासांनी परत येतो, त्याला विचारलं काय झालं? प्रतिज्ञा मोडली. त्यानंतर बघायचं राजे महाराजे. तर आपल्या या देशात एक राजा होऊन गेला. संपत्ती खूप होती, खूप संपत्ती. त्याची सगळी लंका कशाची होती? सोन्याची होती. ऐश्वर्य संपन्न राजा रावण. तर त्या रावणाने देखील 3 प्रतिज्ञा केल्या. त्या 3 प्रतिज्ञा कोणत्या? पहिली प्रतिज्ञा, सोन्याला सुगंध आणील. दुसरा, खारा समुद्र गोड करील. तिसरी, तर स्वर्गाला शिडी करील. तर त्या 3ही प्रतिज्ञा पूर्ण झाल्या का? नाही. शेवट अहंकार आला, रामाच्या हातून मारला गेला, पण 3ही प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही. तुम्ही म्हणता सामान्य जीव ठीक आहे, राजे महाराजे ठीक आहे, पण देवाची देखील प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. तर तुम्ही म्हणताल हे कसं? हे विश्व देवानी बनवलं आणि देवाची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. हा, हे सुद्धा मी पटवून देतो. ते पटवून देण्यापूर्वी श्रीकृष्ण 15व्या अध्यायात काय सांगतात? ममे वांशो जीवलोके. म्हणजे हे जेवढे पण जीव आहेत जगात ते कोणाचे अंश आहेत? देवाचे अंश आहेत. प्रत्येकामध्ये जर देवाचा अंश असेल तर मी जे सांगितलं सामान्य जीव प्रतिज्ञा करतो, म्हणजे त्याच्यात पण काय होता? देवाचा अंश होता, तरी त्याची प्रतिज्ञा मोडली. आणि राजे महाराजे सांगायचं ठरलं तरी त्यांच्यात देवाचा अंश होता, तरी त्यांची प्रतिज्ञा मोडली. तुम्ही म्हणताल फक्त अंश होता म्हणून मोडली असेल, पूर्ण देव असता तर मोडली नसती. पूर्ण देव होता तरी मोडली. चला महाभारताकडं. तर महाभारताचं एक उदाहरण आहे. कोण? दुर्योधन आणि अर्जुन देवाकडे गेले. दुर्योधन आधी गेला आणि देवाच्या उशापाशी जाऊन बसला. अर्जुन काही वेळाने गेला आणि देवाच्या पायापाशी जाऊन बसला. देव थोड्या वेळाने उठले. देवानी पहिले अर्जुनाला बघितलं. अर्जुन पायापाशी होता. अर्जुनाला विचारलं, कधी आलास अर्जुना? दुर्योधन मध्येच बोलला, देवा त्याच्या आधी मी आलोय, तुम्ही आधी मला विचारा. तर देवानी विचारलं, बर तुम्ही दोघे कशासाठी आलात हे मला माहित आहे. तर दोघं कशासाठी आले होते? भांडण करायचं होतं त्यांना. काहीतरी पाहिजे असतं ना भांडणासाठी.
काही शस्त्र पाहिजे असतात, सैन्य पाहिजे असतं. तर देव म्हणाला, तर तुम्ही बोलायच्या आधी मीच आधी सांगतो, माझ्याकडे 2 पर्याय आहेत. पहिल्या पर्यायात माझं पूर्ण सैन्य शस्त्रासह असेल आणि दुसऱ्या पर्यायात मी एकटाच असेल. पण मी देखील आता इथे प्रतिज्ञा करतो की हातात शस्त्र घेणार नाही आणि रणभूमीवर उतरणार नाही. 2 प्रतिज्ञा शेवटपर्यंत लक्षात राहू द्यायच्या. कोणत्या 2? हातात शस्त्र घेणार नाही, रणभूमीवर उतरणार नाही. या 2 प्रतिज्ञा देवाने तिथं केल्या आणि त्यानंतर युद्ध चालू झालं. त्यानंतर दुर्योधनाकडील रथी महारथी मारायला लागले आणि अर्जुनाकडील सैनिक मारायला तयार नव्हता. तर दुर्योधन तापला. कोणाकडे गेला? गुरु भीष्माचार्यांकडे गेला. त्यांना म्हणाला, गुरुदेव, आपल्याकडले वीर मरतायत आणि अर्जुनाकडला सैनिकही मरायला तयार नाही, असं कस काय झालं? तर भीष्माचार्यांना म्हणाले, तुम्ही देहरूपी जरी आमच्याकडे असाल तरी तुम्ही मनातून पांडवांकडूनच आहात. ते म्हणाले, जर तुला असंच वाटत असेल तर मी देखील प्रतिज्ञा करतो, उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काय करणार? निष्पांडव पृथ्वी करणार. निष्पांडव पृथ्वीचा अर्थ काय? जगात एकही पांडव ठेवणार नाही. प्रतिज्ञा कुणी केली? भीष्माचार्यांनी. भीष्माचार्य आपल्यासारखे साधे नव्हते, खूप मोठे गुरु होते. त्यांची प्रतिज्ञा खरी होणार ही देवाला देखील माहिती होतं. हळूहळू ही वार्ता पसरायला लागली. उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काय होणार? निष्पांडव पृथ्वी होणार. ही बातमी पसरत कोणाकडे गेली? तर द्रौपदीकडे गेली. द्रौपदीने देवाचा धावा चालू केला. द्रौपदी म्हणायला लागली की जर उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत निष्पांडव पृथ्वी झाली तर माझं काय होणार? तर तिने देवाचा धावा चालू केला. धावा देखील शांत अंतकरणाने आणि खूप गोड चालू केला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. इतकं गोड भजन ऐकलं द्रौपदीचं आणि देव देखील स्वर्गातून खाली आले. द्रौपदीला विचारलं, द्रौपदी का बरं धावा केलास? तर द्रौपदी म्हणाली, देवा, तुम्ही भीष्माचार्यांची प्रतिज्ञा ऐकली का? देव म्हणाले, हा, नारद मुनी माझ्याकडे आले होते, काहीतरी सांगत होते. काय सांगितलं? तर उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काय करणार? निष्पांडव पृथ्वी करणार. तर असं जर झालं तर माझं काय होणार? तर देव म्हणाले, एवढंच आहे ना, चल माझ्यासोबत. द्रौपदीला सोबत घेतलं आणि कुठे गेले? भीष्माचार्यांच्या कुटीच्या बाहेर. तिथे द्रौपदीला काय सांगितलं? तुझ्या चपला माझ्या हातात दे. तिथे द्रौपदीच्या चपला हातात घेतल्या, गोंगडी अंगावर घेतली आणि देव तिथंच उभा राहिला. आणि द्रौपदीला देवाने सांगितलं, मध्ये गेली की काहीच बोलायचं नाही, जायचं आणि काय करायचं? भीष्माचार्यांचे दर्शन घ्यायचं. दर्शन घेतल्यावर भीष्माचार्य काय करतील? आशीर्वाद देतील. आणि तसंच झालं. द्रौपदी गेली, न काही बोलता गेली आणि भीष्माचार्यांच्या पाया पडली. भीष्माचार्याने तिला आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव.
असा आशीर्वाद दिला. आणि द्रौपदी म्हणाली, हा आशीर्वाद तुम्ही मला या जन्मासाठी दिला का पुढच्या जन्मासाठी? भीष्माचार्य म्हणाले, कोण? द्रौपदी? ती म्हणाली, हो मीच आहे. पण भीष्माचार्य म्हणाले, ते सर्व जाऊ दे, तुला इथं कोण घेऊन आलं ते मला सांग. तर ती म्हणाली, माझा एक नोकर आहे, तो मला इथं घेऊन आला. तर भीष्माचार्य म्हणाले, तो नोकर मला दाखव. ती कुटियाच्या बाहेर भीष्माचार्यांना बाहेर घेऊन आली आणि तिथं दाखवलं तिने. तिथं देव चप्पल हातात घेऊन बसलेलेच होते. तर भीष्माचार्यांनी अंगावरली घोंगडी काढली, बघितलं तर स्वतः देव होते. देवांना बघितलं आणि भीष्माचार्य काय म्हणाले? भीष्माचार्यांच्या तोंडून एक खूप सुंदर वाक्य आलं, माझ्यासारखा एक भीष्माचार्य काय 1000 भीष्माचार्य जरी आले तरी पांडवांना कुणीही मारू शकत नाही, कारण त्यांच्या बाजूनी स्वतः देव उभा आहे. तर हे ऐकलं आणि द्रौपदी आनंदी झाली. पुढच्या दिवशी सूर्योदय झाला. त्यानंतर भीष्माचार्य आणि अर्जुनाचा रथ समोरासमोर येऊन धडकला. त्यानंतर घनघोर युद्ध चालू झाले. भीष्माचार्यांनी शेवटचा बाण काढला, शेवटच्या बाणाला मंत्र लावला आणि या बाणाने आता अर्जुन मरणार हे देवाला कळालं. तर भीष्माचार्यांनी शेवटचा बाण सोडायच्या आधीच देवानी काय केलं? रथातून खाली उडी मारली, हातात सुदर्शन चक्र घेतलं आणि भीष्माचार्यांकडे सोडणार इतक्यात भीष्माचार्यांनी बाण खाली ठेवला आणि हसू लागले. तर देव म्हणतो, मी आता तुम्हाला मारणार आहे आणि तुम्ही हसता का? तर भीष्माचार्य म्हणाले, माझी प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली याचा मला काहीच वाटत नाही. भीष्माचार्यांनी असं म्हणल्यानंतर देवाला प्रश्न पडला, असं काय म्हणताय ते? तर देव म्हणाले की देवाला भीष्माचार्य म्हणाले, माझी प्रतिज्ञा मोडली तरी चालन, पण तू युद्ध चालू होण्यापूर्वी कोणत्या तरी 2 प्रतिज्ञा केल्या होत्या. कोणत्या 2 प्रतिज्ञा होत्या लक्षात आहेत का? हातात शस्त्र घेणार नाही आणि रणभूमीवर उतरणार नाही. दोन्ही प्रतिज्ञा तू मोडल्या. कोणासाठी मोडल्या? तर पांडवासाठी मोडल्या. तर आपल्याला सांगायचं एवढंच होतं की सामान्य मनुष्याची प्रतिज्ञा टिकत नाही, राजे महाराजांची प्रतिज्ञा टिकत नाही, देवाची ही प्रतिज्ञा टिकत नाही. तुम्ही म्हणता कोणाची प्रतिज्ञा टिकत नाही, मग प्रतिज्ञा करताय कोण? तर प्रतिज्ञा टिकते फक्त संतांची. आणि या भागात ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा करतात. देशपांडेंचं होतं, राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते? एकापेक्षा एक तरबेज होते. स्वतःचा प्राण देशासाठी, मातीसाठी आणि मातेसाठी देणारे होते. तर आपण आजकाल म्हणतो, आपण म्हणजे तरुण पिढी म्हणतात की राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. राजे जन्माला येण्यासाठी राजांचे मावळे जन्माला आले पाहिजेत. राजांचं नियोजन काय होतं? तर 2च मिनिटात सांगू जातो राजांचं नियोजन काय होतं. तर अफजल खान राजांना मारण्यासाठी निघाला. कसा निघाला? 40,000च्या फौजेसह निघाला. हत्ती, घोडे, तलवारी सगळं काही होतं त्याच्याकडं. 40,000ची फौज होती. त्या काळात असं मानलं जात होतं की जो स्वारी करणार आहे त्याचा जर स्वारी करण्याचा हत्ती जर मेला तर अपशगुन झाला. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाचा हत्ती मारला. हत्ती तर मेला, पण मेला कसा हे कोणालाही कळालंच नाही. हे होतं महाराजांचं नियोजन. याला म्हणतात नियोजन. सप्त्याचं करायचं असलं तरी नियोजन, प्रत्येक गोष्टीचं नियोजन. आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपल्या सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आपलं दररोज दिवसाचं काय पाहिजे? नियोजन पाहिजे. तर आपण मनाला वाटन तसं वागतो, तसं नाही. तर अफजल खानाचं सांगत होतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं काय नियोजन होतं. अफजल खान निघाला, तर अफजल खानासोबत भेटायचं ठरवलं. अफजल खानांना पत्र पाठवलं, आम्ही आजारी आहोत, तुम्हालाच भेटायला यावं लागेल. अफजल खानाने होकार दिला. यायचं कुठं? तर त्याने गड कोणता ठरवला? प्रतापगड. प्रतापगडच का ठरवला असेल तर त्याचे खूप कारण आहेत. ते कारण नंतर कधी सांगन. पण प्रतापगड ठरवला आणि प्रतापगडावर अफजल खान भेटण्यासाठी आला. छावणी उभारली. वेळ निश्चित झाली.
वेळ कितीची होती? 12:35. 12:35च का? कोणाला प्रश्न पडला का? छत्रपती शिवाजी महाराजांनी 12:35 हीच वेळ का निवडली असेल? तर 12:35 ही वेळ निवडली तर 12:35ला सूर्य डोक्यावर असतो. जर अफजल खानाच्या काही हालचाली बघायचं ठरलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्या स्पष्ट दिसाव्यात आणि अफजल खानाने जर वर बघितलं तर त्याच्या डोळ्यात सूर्य किरणा घुसाव्यात. हे होतं महाराजांचं नियोजन. महाराजांनी सोबत कोणाला घेतलं? तिकडं होता जिवा, तर महाराजांनी सोबत कोणाला घेतलं? जीवाला घेतलं. तिकडं कोण होता? सय्यद बंडा. तेवढाच ताकदीने दानपट्टा चालवणारा जीवा घेतला. आणि पुढं कोण होता? अफजल खान होता. अफजल खानासारखा धिप्पाड कोण पाहिजे? तर संभाजी कावजी. संभाजी कावजीला घेतलं, जीवाला घेतलं, निघाले. अर्धा गड उतरले आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं? त्यांनाच माहिती. जीवाला म्हणाले, जीवा कातर आहे का? जीवा महालांनी प्रश्न विचारला, अफजल खानाच्या भेटीसाठी चाललो, तलवार हातात पाहिजे, कातर कशासाठी? परत शिवाजी महाराजांनी विचारलं, जीवा कातर आहे का? जीवा महाराजांनी सांगितलं, हो आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की माझी दाढी इतकी बारीक कर की युद्धाच्या वेळेस जर आमचं युद्ध झालं तर माझी दाढी त्याच्या हातात आली पाहिजे नाही. तर हे होतं महाराजांचं नियोजन. नियोजनाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? प्लॅनिंग. ही महाराजांची फक्त प्लॅनिंग नव्हती, तर ही काय होती? मायक्रो प्लॅनिंग होती. त्यालाच मराठी भाषेत सूक्ष्म नियोजन असं म्हणतो. तर महाराजांचं नियोजन तर सगळ्यांनाच माहिती आहे. हळूहळू एक किल्ला ताब्यात घेतला. तर कोणासाठी घेतला? तर स्वराज्य निर्माण व्हावं ही कोणाची इच्छा होती? श्रींची इच्छा होती. तर जिजाऊ मातांनी सांगितलं होतं की माझ्या पोटी जो शिवबा जन्माला आलाय त्या शिवबाने बाया नाचवल्या नाही तर बाया वाचवल्या पाहिजेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म होणार होता तेव्हा जिजाऊ मातांच्या चेहऱ्यावर वेगच असं तेज होतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरीवर. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा शिवनेरीवर जिजामाता होत्या. तर जिजामातांनी त्यांना इतके संस्कार दिले तर ते फक्त पुराणातलेच नाही तर शस्त्र चालवण्यापासून तर सर्वच काही तर ही कोणी दिले? जिजामातांनी दिले. दुसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात? तर माहेर सांगतात. माहेराला कोण असतं? आई असते आणि वडील असतात. आता आईंवर कविता गाणारे खूप कीर्तनकार आहेत, आईची पुण्याई सांगणारे खूप कीर्तनकार आहेत. आपल्याला त्या विषयाकडे जायचं नाही, पण आईची तुम्ही एवढी पुण्याई सांगता, आईची पुण्याई सांगता, तर काय सांगता आईची पुण्याई? तर आई आपल्याला कडवर घेते, आपल्याला चालायचं शिकवते. पण आपण हे नाही विसरलं पाहिजे, आई आपल्याला कडवर घेते ते कशासाठी? जे मला दिसतंय ते माझ्या बाळाला पण दिसावं. आणि त्यापेक्षाही पुढचा विचार कोण करतो? तर आपला बाप करतो. बाप आपल्याला कुठे घेतो? खांद्यावर घेतो. जे मला दिसलं नाही ते माझ्या लेकराला दिसावं. तर यामध्ये श्रेष्ठता अशी मला सांगायचं नाही, श्रेष्ठ आईपेक्षा वडील श्रेष्ठ किंवा वडिलांपेक्षा आई श्रेष्ठ, दोघंही आपल्यासाठी श्रेष्ठच आहे. पहिले आपले गुरु कोण? आई वडील. आईची व्याख्या सांगताना काही लोकांनी तर असे सांगितले आहे की देवाला प्रत्येक घरी जाता येत नाही, त्यामुळे देवानी प्रत्येकाला आई दिली. ज्याच्या जीवनातून आई गेली ना त्याला आईचं दुःख विचारा, ज्याच्या जीवनातून बाप गेला ना त्याला बापाचं दुःख विचारा. आपल्याकडे वेळ नाहीये, नाही तर सांगायसारखं भरपूर काही आहे. पण मग जाता जाता अभंगावर येतो की आपण जर सर्वस्व अर्पण केलं तर देव आपल्याला सर्वस्व देणार आहे. जर आपण देवाला सर्वस्व दिलं तर देव आपल्याला सर्वस्व देणार आहे. तर एकदा प्रेमाने वर हात करून भजन करा. सगळ्यांनी हात वर करा, ज्याला आहेत त्यांनी वर करा. विठोबा रखुमाई,
घ्या हात खाली. अर घेतले का? जाऊ दे. तर तुम्हाला टाळीचं महत्व सांगतो. तर टाळीचं महत्व काय असतं? तर आपल्या या हातात 72,000 नाड्या असतात. नाड्या म्हणजे शिरा असतात. 72,000 शिरा असतात. तर एक टाळी वाजवली तर आपलं 1 तासाचं आयुष्य वाढतं. पण कुठेही नाही बरं का. जर आपण कीर्तनात एक टाळी वाजवली तर आपलं 1 तासाचं आयुष्य वाढतं. मग आता इथून पुढे तुम्ही विचार करा. आता जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तुम्हाला किती टाळा वाजवायचंय आणि किती आयुष्य वाढवून घ्यायचंय. तर एकदा डबल एकदा आपण भजन घेऊ आणि आता बघू किती जण टाळ्या वाजवतात प्रामाणिकपणे. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. 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 दत्ता दिगंबराया हो 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 स्वामी मला भेट द्या हो. आता प्रत्येकाचं 100 वर्ष आयुष्य वाढलेलं आहे. तर शेवटच्या चरणाकडे आपण वळू. त्याआधी दत्तांचं चरित्र दत्त जयंतीला सगळेच सांगणार आहेत. तरी पण मी एक छोटासा प्रसंग सांगतो. तर दत्तांच्या आईचं नाव काय होतं? अनुसया माता. तर आता त्या शब्दाचा वेगळा शब्द झालाय अनुसया. तर खरा शब्द काय होता? अनुसया. तर जिच्या मनात काहीही नव्हतं तिला म्हणायचे अनुसया. तर अनुसया माता ही काय होती? खूप मोठी पतिव्रता होती. तर नारद मुनींनी येऊन कोणाला सांगितलं? हे देवींना सांगितलं की तुमच्यापेक्षा मोठी पतिव्रता खाली मृत्यू लोकावर आहे. तर देवींनी विचार केला आमच्यापेक्षा मोठी पतिव्रता कोण आहे? तर नारद मुनींनी सांगितलं अनुसया माता आहे. तर देवींना राग आला. आपल्यापेक्षा जर कोणाचं जास्त चांगलं असलं तर आपल्याला खपत नाही. कोण म्हणलं? नाही, आपल्याला खपतं आपल्या गावाला, बाजूच्या गावाला खपत नाही. बाजूच्या म्हणजे 4 गाव सोडून बाजूच्या गावाला खपत नाही. तर त्यानुसार सगळ्या देवांना काय वाटलं? सगळ्यात श्रेष्ठ कोण पाहिजे? आपण पाहिजे, कारण आपण देव आहेत. तर देवांकडे गेले. तिन्ही देवांकडे जाऊन देवा काय म्हणाल्या? काहीही करा पण अनुसया माताची पतिव्रता भंग करा. तर भंग कशी करायची? तर तिन्ही देव ऋषी झाले आणि पृथ्वी लोकावर आले. देवाला जेव्हा पण सुख पाहिजे असतं ना तर देव पृथ्वी तलावर येतो.
कारण देवाला सुद्धा माहिती आहे की मृत्यू लोकावर जे सुख आहे ते वैकुंठात सुद्धा ज्या सुखा कारणे देव वेळावला, ज्या सुखा कारणे देव वेळावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेळावला, ज्या सुखा कारणे देव वेळावला, वैकुंठ सोडून सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. संतांचं सदन कोणतं तर महाराष्ट्र भूमी. तर तुम्ही म्हणताल कसं, तर सगळ्यात जास्त संत कुठं जन्माला आले, त्या महाराष्ट्रात जन्माला आले. तर आणि त्या भूमीवर आपण जन्माला आलो हे आपलं नशीब आहे, भाग्य आहे. तर या भूमीवर जन्म घेण्यासाठी सुद्धा पुण्यच लागतात. तर आपण देखील काहीतरी पुण्यच केलं असेल, त्याच्यामुळं आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आहोत. तर संतांची भूमी ही खूप पावन असते. तर आपण शेवटच्या चरणाकडे वळू. शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जर आपण देवाकडं खरे मनोभावे गेलो, जर देवाकडे आपण मनोभावे गेलो तर देव आपल्याला त्याच्यासारखा करतो. कोणाला केलं देवासारखं तर हनुमंतरायाला. जर बघायला गेलो आपण तर रामाचे मंदिर प्रत्येक गावात आहेत, काही छोट्या गावांमध्ये नाहीयेत. छोट्या गावांमध्ये रामाचं मंदिर नाहीये, पण छोटं गाव आहे ना, हनुमंतरायाचं मंदिर आहे. तर कशा श्रेष्ठता आहे, देव बनण्यात का देवाचा दास बनण्यात. तर श्रीरामांचा प्रसंग आहे, सगळ्यांना ज्ञात आहे, तरी बोलण्याच्या ओघात आला म्हणून सांगतो. तर जेव्हा सेतू बांधायचा होता तेव्हा रामाने बघितलं की सगळे वानर माझं नाव दगडावर टाकतात आणि दगड पाण्यात तरतो. तर त्या रात्री रामाने ठरवलं माझ्या नावात एवढी ताकद आहे, मग माझ्यात किती ताकद असेल. तर रामाने एक मोठा दगड घेतला आणि टाकला, तो बुडला. जसा बुडला तर रामाला वाटलं जास्त जड झालता, थोडा छोटा घेऊन बघू. छोटा घेतला आणि तो देखील बुडला. सगळ्यात छोटा दगड घेतला आणि तो पाण्यात टाकला, तो देखील बुडला. तर माणसाचा जर अपघात झाला तर माणूस हे बघत नाही आपल्याला किती लागलं. माणूस सगळ्यात पहिले काय बघतो, मला कुणी पाहिलं का. तर कुणी पाहिलं नसेल तर उठतो. तर श्रीरामाला देखील वाटलं की आपल्याला कुणी पाहिलं का. इकडे तिकडे बघतात तर माग हनुमंतराय गदा घेऊन उभेच. तर त्यांना विचारलं तुम्ही कधी आले, पहिल्याच दगडाला आलो होतो. तर मग देव म्हणतात तुम्हाला याचं कारण माहिती आहे का की माझ्या नावाने दगड तरतो पण माझ्या हाताने दगड का तरत नाही. तर देवाला हनुमंतराय सांगतात देवा तुमच्यामध्ये जेवढी ताकद आहे, तुमच्यामध्ये जेवढी ताकद आहे त्याच्यापेक्षा 10 पट ताकद तुमच्या नामात आहे. त्यामुळे आपण नामस्मरण केलं पाहिजे. तर देवाकडे जाऊन नामस्मरण केलं तर देव आपल्याला त्याच्यासारखं करून घेतो. कोणाला केलं देवाने त्याच्यासारखं तर संतांना. संत त्याच्यासाठी गेले तर नामदेव महाराज देवाकडे गेले तर त्यांना देवळात येऊ दिलं नाही. त्यांनी देवळाच्या माग भजन केलं तर देऊळ फिरलं ते आणखीन सुद्धा फिरलेलंच आहे. तर देवाला जर आपण देवाकडे मनोभावे गेलो तर देवाला सुद्धा त्याच्यासारखं करूनच घ्यावं लागतं. अभंगावर काही सांगण्याचा प्रयत्न केला तर जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरूंनी मला दिलेले आहे. तर जर कीर्तना सुरुवात करण्यापूर्वी काही जणांचे नाव घ्यायचं राहिलं, त्याच्यात गायक असतील, वादक असतील, सर्वच टाळकरी असतील, विनेकरी बाबा, तर तसेच साऊंड सिस्टीम, सगळ्यांचेच आभार मानतो आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.